या जेवायला. टायमिंग बघा वाजले होते 8:30 आणि एवढ्या उशिरा आली होती ग्रेव्ही चिकनची ऑर्डर. म्हटलं टेन्शन नको, शांतपणे करून घ्यावं. कंटाळा खूप आला होता. कारण दिवसभर माझा असाच गडबडीमध्ये गेला होता. 2 दिवस ऑर्डर सुद्धा होल्ड केल्या होत्या. त्याचं कारण सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला सांगते. तर ज्यांना मी सांगितलं, की आता की कुठे जेवणाचे वगैरे ऑर्डर असेल तर सांगत जावा, मी जेवणाची ऑर्डर देते. तर पहिलीच ऑर्डर त्यांनी दिली होती आणि मला त्यांना नाही म्हणणं योग्य वाटत नव्हतं. तर त्याच्यामुळं म्हटले पहिल्यांदाच आहे तर नाट नको लावायला. तर त्याच्यासाठी मी त्यांची इथे तयारी करायला घेतली होती. आणि होतंय असं, की जेव्हा मी कोणाला या ऑर्डरविषयी बोलते किंवा मला जेवढं माझे कॉन्टॅक्टमध्ये म्हणा आणि मी अशाच लोकांना सांगते, की जे खरंच आपल्याला मदत करतात आणि कुठेतरी त्यांना असं त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह वाइब्स असतात, की आपला माणूस पुढे गेलं पाहिजे. नाहीतर काही अशी लोकं आहे, अशा लोकांना नाही म्हटलं तरी चालेल. तर त्यांना मी सांगते ना, की ऑर्डर्स वगैरे असेल तर सांगा, गेस्ट लोकं वगैरे. मी आता सध्या नवीन स्टार्टअप करते. ते मी क्लाउड किचन चालू केलेलं आहे. तर ती लोकं काय म्हणतात, की तुमचं मेनू कार्ड असेल तर पाठवा, म्हणजे आम्हाला पुढे दाखवायलाही बरं पडेल आणि सोपं पडेल. तर 2-3 दिवस माझी तीच तयारी चालली होती. कुठे मेनू कार्ड किंवा काही बेसिक लेव्हलनी ज्या तयारी करायची असते तर त्या सर्व. तर यामध्ये मी पूर्ण 2-3 दिवस घालवले. पूर्णपणे त्याचा थोडाफार बारकाईने अभ्यास केला. हळू सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर त्याच्यामुळे मेनू कार्ड फायनली आपलं तयार झालेलं आहे आणि बघता-बघता जवळ-जवळ 50च्या वरती माझे मेनू गेले. मग त्याच्यामध्ये अगदी भाजी किंवा चपाती, भात सर्वच आलेलं आहे आणि आपल्या लोणावळ्यामध्ये पहिल्यांदाच पुरणपोळी सुद्धा म्हणजे माझं असं डोक्यामध्ये आहे, की मी काही थाळ्या पण ठरवलेल्या आहेत. पॉसिबल झालं तर मी ह्या व्हिडिओमध्ये मेनू कार्ड माझं ॲड करेन. तर पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि दुसरे असं, की एक ऑर्डर आपली पुरणपोळीची कन्फर्म झालेली आहे. म्हणजे त्यांच्या पूजेसाठी त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक हवा आहे. खूप छान वाटतंय. नवीनच सुरुवात केली आणि प्रत्येकजण आणि आपल्या लोणावळ्यातला प्रत्येकजण एवढा चांगला सपोर्ट करत आहे. मला असं वाटलं पण नव्हतं. जेव्हा मोठ्या सिटीजमध्ये पाहिजे, पुण्यामध्ये वगैरे, तर असं वाटायचं, "अरे, आपल्याकडे हे कसं शक्य आहे? आपल्याकडे कोण देणार अशा ऑर्डर्स वगैरे?" पण खरं सांगते खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. असाच सपोर्ट राहू द्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल